Download the Z5 app now. इनामदारांची सून व्हायचं होतं, पाय पुसणं होण्याची सुद्धा लायकी नाही तुझी. नयनतारा करणार कमळी आणि ऋषीची ताटातूट. आईसाठी कमळी सोडणार ऋषीची साथ. झी मराठीवरील कमळी या मालिकेला आता मोठं वळण येणार आहे. कमळी अखेर ऋषीला प्रेमाची कबुली देणार आहे. कमळीला मुंबईत परत घेऊन येण्यासाठी ऋषी तिच्या गावात पोहोचतो आणि सगळ्या सुखसोयी सोडून तो दिवस काढतो. अनिका ऋषीच्या आईला म्हणजेच नयनताराला ऋषी कमळीच्या गावी आल्याचं सांगते. तेव्हा नयनतारा सुद्धा कमळीच्या गावी पोहोचते. ऋषी आणि कमळीला एकत्र बघून ती कमळीला हाताला धरून बाजूला करते. इनामदारांची सून व्हायचं होतं, पण पाय पुसणं होण्याची ही तुझी लायकी नाहीये, असं म्हणत नयनतारा कमळीला तिच्या वडिलांचं सत्य विचारते. शिवाय साधनाने तिची खरी ओळख लपवल्यामुळे तिच्यावरही नयनताराला विश्वास नसतो. माझं कमळीवर प्रेम आहे असं ऋषी ओरडून सांगतो. पण जेव्हा तुमची आई माझा मनापासून स्वीकार करेल तेव्हाच मी परत येईन असं कमळी ऋषीला सांगते. कमळीच्या मनाला पिडल्या बघा तो. ऋषी, इनामदारांची सून व्हायचं होतं, पाय पुसणं होण्याची सुद्धा लायकी नाही तुझी. सांग, कोण आहे तुझे वडील? साधना, सरोज, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? तुझीलाच माहिती नाही की तुझा बाप कोण आहे. माझं प्रेम आहे कमळीवर. चल माझ्याबरोबर. आज माझ्या आईवरती कलंक लावला गेला. ज्या दिवशी तुमची आई स्वतःहून मला स्वीकारत त्या दिवशी मी तुमच्या संग येईन. गेल्या भागात आपण पाहिलं अनिकाची गावात एंट्री होते आणि येताच तिचं शेणाने स्वागत होतं. अनिका म्हणजेच केतकीने पडद्यामागची ही धमाल शेअर केली होती. आता कमळी आणि ऋषीच्या प्रेमाला कोणत्या परीक्षेतून जावं लागणार, ऋषी कमळीला मिळू शकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका कमळी, फक्त झी मराठीवर. मराठी मालिका विश्वातील अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.